नमस्कार मित्रांनो, दिवाळी आली, शॉपिंग, फराळ, फटाके आणणं, किल्ला बनवणं ही कामं झालीच असतील. दीपावली हा स्वच्छतेच्या अभियानाचा सण आहे. या दिवशी घरांची स्वच्छता केली जाते, नवीन रंग काढला जातो, अभ्यंग स्नान केलं जातं, नवीन कपडे घालतात आणि सर्वत्र स्वच्छतेला विशेष महत्व दिलं जातं. दिवे लावणं, रांगोळी काढणं, लक्ष्मीची पूजा करणं, मिठाई वस्तूंची खरेदी करणं या आपल्या ठरलेल्या गोष्टी. दीपावली हा 5 ते 6 दिवसांचा सण असतो, जो वसुबारस, धनतेरस पासून सुरू होऊन नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा यांमधून जात भाऊबीजेपर्यंत साजरा होतो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी केली जाते. पण या 6 दिवसांचं महत्व तुम्हाला माहित आहे का? या प्रत्येक दिवसामागे पुराण काळापासून चालत असलेल्या काही मान्यता आणि काही दंतकथा आहेत. त्या कथांविषयी थोडंसं जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्नेहा तुमचं स्वागत करते से हाय टू स्काय वर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. दिवाळी हा सण कार्तिक महिन्यात येत असल्याने कार्तिक महिन्याला अधिक महत्व आहे. रामायणातला संदर्भ घ्यायचा झाला तर प्रभू श्री राम, सीता, लक्ष्मण 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्याला परतले होते. तो दिवस अयोध्येतल्या जनतेसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे होता. रामाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्यावासी अयोध्येला पाना फुलांनी सजवतात, रांगोळी काढतात. पण त्या दिवशी अमावस्या असल्या कारणाने सगळीकडे अंधार पसरलेला असतो. म्हणून अयोध्यावासी सगळीकडे दिवे लावून संपूर्ण अयोध्येला उजळून टाकतात. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात झाली असे म्हणतात. दुसरी कथा महाभारताशी निगडीत आहे. पांडवांना फासेचा खेळ गमावल्यानंतर 12 वर्षांसाठी वनवास आणि अज्ञातवासाची शिक्षा देण्यात आली होती. कार्तिक अमावस्येच्या दिवशीच पांडव अज्ञातवासातून परतले होते. त्यांच्या परतीच्या आनंदात याच दिवशी हस्तिनापुरात सगळीकडे दिवे लावण्यात आले होते. हाच दिवस दिवाळी म्हणून वार्षिक परंपरेनुसार साजरा केला जातो. तर हा झाला दिवाळी सण साजरा करण्यामागचा रामायण आणि महाभारतातला संदर्भ. आता दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगणाऱ्या काही कथा आहेत त्या पाहूयात. खरं तर दिवाळी धनत्रयोदशी पासून चालू होते, पण त्याचा आदला दिवस वसुबारस हाही खूप महत्वाचा आहे. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा करतात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. मात्र बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीची सुरुवात होते असे मानले जाते. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. त्यानंतर येतो दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचार्य म्हणजे आरोग्याचे देवता धन्वंतरी यांची पूजा करण्याचं महत्व आहे. याच दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकटले होते आणि त्यांच्यासोबत दागिने व मौल्यवान रत्न समुद्रातून आले होते. त्यामुळे या दिवशीचं नाव धनत्रयोदशी असं पडलं आणि याच दिवशी धातू आणि दागिन्यांची खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली. धनत्रयोदशीची अशीही कथा सांगतात की एकदा विष्णुदेव पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी येत होते. तेव्हा माता लक्ष्मीने त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह केला. श्री विष्णूंनी सांगितले की मी जसं सांगतो तसं तुम्ही ऐकल्यास तुम्हाला सोबत घेऊन जाऊ शकतो. माता लक्ष्मी हो म्हणाल्या आणि ते पृथ्वीवर आले. काही वेळानंतर श्री विष्णूंनी मी दक्षिण दिशेकडे जातोय असं सांगून लक्ष्मीला तुम्ही इथेच थांबा असं सांगितलं. परंतु लक्ष्मीजींच्या मनात कुतूहल जागं झालं. त्यामुळे त्याही श्री विष्णूंच्या मागे चालू लागल्या. थोडं पुढे जाताच त्यांना मोहरीचं शेत दिसलं. तिथे फुलं उमलली होती. त्या फुलांमध्ये मंत्रमुग्ध होऊन माता लक्ष्मीने फुलं तोडली आणि त्यांचा साज शृंगार करून पुढे निघाल्या. पुढे चालताना उसाच्या शेतात त्यांनी उसाचे तुकडे तोडून त्याचा रस प्यायला. तेवढ्यात भगवान विष्णू तिथे आले आणि लक्ष्मी देवीवर नाराज झाले. त्यांचं ऐकलं नाही म्हणून त्यांनी देवीला शाप दिला की आता तुम्हाला एका गरीब शेतकऱ्याच्या घरी 12 वर्ष सेविका म्हणून राहावं लागेल. भगवान विष्णू लक्ष्मीला तिथेच सोडून वैकुंठात निघून गेले. त्यानंतर देवी एका शेतकऱ्याच्या घरी निर्धन सेविकेच्या रूपात राहू लागल्या. एके दिवशी लक्ष्मीने त्या शेतकऱ्याच्या पत्नीला सांगितलं की स्नान करून माझ्या बनवलेल्या लक्ष्मी देवीचं पूजन करा आणि नंतर स्वयंपाक करा, त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. पूजेच्या प्रभावामुळे शेतकऱ्याच्या घरी दुसऱ्याच दिवशी संपत्ती आणि अन्नाचा साठा आला आणि अशा प्रकारे लक्ष्मीने त्यांच्या घरी 12 वर्ष सेवा केली. 12 वर्षे संपल्यानंतर श्री विष्णू त्यांना घेण्यासाठी आले. शेतकऱ्याने लक्ष्मीला सोडण्यास नकार दिला.
पण भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की लक्ष्मी चंचल आहे, ती कोणाकडेही स्थिर राहत नाही, त्यामुळे तिला मुक्त करू देत. लक्ष्मीने सांगितलं की जर तुम्हाला मला ठेवायचं असेल तर प्रत्येक त्रयोदशीला घर स्वच्छ करा, सायंकाळी दिवा लावा, माझं पूजन करा आणि तांब्याच्या कलशात पैसे ठेवा. मी त्या कलशात वास्तव्य करेन. त्या दिवसाच्या पूजेनंतर मी वर्षभर तुमच्या घरात राहीन. शेतकऱ्याने लक्ष्मीच्या सांगण्यावरून पूजन केलं आणि त्याच्या घरी पुन्हा संपत्तीचा वर्षाव झाला. हीच परंपरा पुढे चालू राहिली आणि धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा सुरू झाली. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी सर्वजण आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात. भल्या पहाटे सर्वजण उठणे लावून अभ्यंग स्नान करतात. नरक चतुर्दशी बद्दल अशी कथा आहे की कामरूपात 16,000 राजकन्या बंदिवासात ठेवलेल्या होत्या. श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्या राजकन्यांना सोडवलं. या नरकासुराच्या वधामुळे नरक चतुर्दशी साजरी केली जाते. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे अश्विन अमावस्येचा म्हणजेच लक्ष्मी पूजनाचा. या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धार्मिक स्त्री पुरुष असतात त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं, अशी आख्यायिका आहे. म्हणून त्या दिवशी सायंकाळी लोक घरोघरी दीपोत्सव करून समृद्धीचं प्रतीक असलेल्या लक्ष्मीचं पूजन करतात. हा दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो. त्यानंतर येणारा दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. विक्रम संवताचा हा पहिला दिवस आहे. पाडवा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी व्यापाऱ्यांचं नववर्ष सुरू होतं. व्यापारी वया पूजन करून नवीन खाती सुरू करतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला औक्षण करतात. या दिवशीची कथा अशी आहे की पृथ्वीवर बली नावाचा राजा होता. तो फार उदार, धर्मप्रिय आणि प्रजेचा आवडता होता. तो पुष्कळ यज्ञ करायचा. या यज्ञांच्या पुण्यामुळे तो स्वर्ग जिंकून घेईल अशी देवांना भीती वाटू लागली. देव भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी वामन नावाच्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ते यज्ञ चालू असताना बलिराजाकडे गेले. बलिराजानं त्यांचं स्वागत केलं आणि हवं ते माग असं म्हटलं. मग वामनाने फक्त 3 पावलं जमीन मागितली. बलिराजाने ते देण्याचं वचन दिलं. आता वामनाचं रूप घेतलेल्या विष्णूंनी प्रचंड रूप धारण केलं. एका पावलाने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला आणि बलिराजाला विचारलं तिसरं पाऊल कुठे ठेवू. बलिराजाने वामनासमोर गुडघे टेकले आणि म्हणाला, माझ्या डोक्यावर ठेवा. वामनाने बलिराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळात ढकललं आणि स्वर्गावरील संकट दूर केलं. या थोर राजाचं स्मरण करणारा हा बलिप्रतिपदेचा दिवस आहे. 3.5 शुभ मुहूर्तांमध्ये गुढीपाडवा, दसरा आणि बलिप्रतिपदा हे 3 मुहूर्त आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त मानला जातो. आता दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी भाऊ बहिणीकडे येतो. बहीण त्याला औक्षण करते आणि तो आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिला ओवाळणी देतो. भाऊबीजेची कथा अशी आहे की एकदा कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमराज अचानक आपल्या बहिणीच्या म्हणजे यमुनेच्या घरी आले. यमुनेला यमी असंही म्हटलं जातं. यमुनेने भावाचं मोठ्या आदरातिथ्याने स्वागत केलं. त्याच्या कपाळावर तिलक लावला आणि त्याला जेवू घातलं. यमराज परत निघताना त्यांनी यमुनेला काही मागण्याची संधी दिली. त्यावेळी यमुनेने वचन घेतलं की दरवर्षी या दिवशी भाऊ त्याच्या बहिणीकडे जेवायला जाईल. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी आपल्या घरी आमंत्रित करेल. यमराजांनी तिची ही इच्छा मान्य केली आणि वरदान दिलं की जो भाऊ आपल्या बहिणीकडे जाऊन तिचे आदरातिथ्य स्वीकारेल आणि बहिणीने तिलक लावून त्याला भोजन घातले असेल त्या भावावर यमराजांचा प्रकोप होणार नाही. तसेच यमुनाने यमराजांना विनंती केली की जे भाऊ बहीण यमुना नदीत स्नान करतील त्यांच्यावरही यमराजांचा प्रकोप होणार नाही. यमराजांनी तिची प्रार्थना स्वीकारली. तेव्हापासून भाऊ बहिणीचा हा सण साजरा केला जाऊ लागला. तर असा हा 5-6 दिवसांचा दिवाळीचा दीपोत्सव साजरा केला जातो. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि तुम्हाला जर आम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.